नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अभय पाटील, इतिहास विभाग, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड, BA भाग 2 या वर्गासाठी आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सन 1900 ते 1960 असा हा नवीन पेपर आपल्यासाठी अभ्यासासाठी ठेवण्यात आलेला आहे। या पेपरचं जे पहिलं युनिट आहे, राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, राष्ट्रवादाचा उदय आणि विकास भारतामध्ये कसा झाला आणि पर्यायानं महाराष्ट्रामध्ये त्याची वाटचाल कशी झाली या संदर्भामध्ये मी आपणाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे। राष्ट्रवाद म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो की काय राष्ट्रवाद, राष्ट्रवाद म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे, भारतामध्ये राष्ट्रवाद केव्हा उदयास आला आणि त्याचा विकास कसा झाला आणि त्या विकासाचं रूपांतर पुढं स्वातंत्र्यामध्ये कसं झालं, आणि म्हणून आपणाला राष्ट्रवादाचा उदय हा महाराष्ट्रामध्ये कसा झाला या संदर्भामध्ये माहिती घ्यायची आहे। 18व्या शतकाच्या मध्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे 1750 पासूनचा जो पुढचा कालखंड आहे त्याला आज आपण आधुनिक भारत असं म्हणतो। जे सन 1750 पासून पुढं तुम्ही जर बघितलं तर 1850 पर्यंतचा इतिहास हा प्रामुख्यानं आधुनिक पिरियडमध्ये आलेला आपल्याला दिसून येईल। आणि या आधुनिक कालखंडामध्येच भारतात आणि भारताच्या सर्व प्रांतामधील लोकांच्यामध्ये नॅरो नॅशनलिझम किंवा त्याला प्रखर राष्ट्रवाद आपण असं म्हणतो त्याचा उदय आणि विकास झालेला तुम्हाला दिसून येईल। पण ही प्रक्रिया हळूहळू आणि अतिशय क्रमश अशी होती की म्हणजे एखादा आगीचा भडका व्हावा तसा स्फोट झाला का या राष्ट्रवादाचा, तर तसा स्फोट झाला नाही। त्याला विविध कारणं, आपण हा राष्ट्रवाद का उदयास आला त्याची कारणं कोणती होती आणि बहुतांशी कुणामुळं हा राष्ट्रवाद फार मोठ्या पद्धतीनं उदयास आला हे आपण पाहणार आहोत। आता नेमकं राष्ट्रवाद कशाला म्हणायचं, तर 19व्या शतकामध्ये जी भारतीय जनता होती ती सर्व जनता पारतंत्र्यामध्ये होती। तुम्हाला इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहीत आहे बहुतांशी की आपण गुलामगिरीमध्ये गेलो, विशेष करून युरोपियन साम्राज्यवादाची शिकार भारतासारख्या देशाला व्हावं लागलं आणि हा प्रदीर्घ असा गुलामगिरीचा कालखंड आहे। आणि 19वं शतक आपण बघितलं या राष्ट्रवादाच्या उदयाच्या संदर्भामध्ये तर आपण पारतंत्र्यामध्येच होतो। आणि म्हणून 19व्या शतकाच्या शेवटी भारतामध्ये एक राजकीय संघटना जी उदयास आली तिला आपण राष्ट्रसभा म्हणतो किंवा अनेक लोक तिला राष्ट्रीय काँग्रेस असं म्हणतात। त्या राष्ट्रीय काँग्रेसनं संपूर्ण देशामध्ये प्रखर राष्ट्रीयत्व निर्माण केलं, याला आपण नॅरो नॅशनलिझम असं म्हणतो। याचे प्रामुख्यानं 3 टप्पे आहेत, लक्षात घ्या। भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय का आणि कसा झाला या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर त्याचे 3 टप्पे आपल्याला सापडतात। पहिला टप्पा जो येतो तो 1885 ते 1900 हा पहिला टप्पा आहे। दुसरा टप्पा जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बघितला तर 1900 ते 1905 हा दुसरा टप्पा आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण 1905 ते 1920 या टप्प्यामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांशी फार मोठ्या पद्धतीनं
या प्रखर राष्ट्रवादाचा उदय झालेला आपणाला दिसून येईल. मग राष्ट्रीय सभा म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच राष्ट्रसभा. या राष्ट्रीय सभेवर असणाऱ्या नेते मंडळींनी भारतामध्ये प्रखर राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. म्हणजे राजकीय नेते मंडळी होती ती खऱ्या अर्थानं याला कारणीभूत आहे. मग 1885 ते 1900 या कालखंडामध्ये राष्ट्रीय सभा मवाळ किंवा नेमस्तांच्या वर्चस्वाखाली होती. पुढं 1900 नंतर मवाळांचा प्रभाव हळूहळू राष्ट्रीय सभेवरचा कमी होऊ लागला आणि 1905 पर्यंत जहाल किंवा ज्याला आक्रमक या देशामध्ये इंग्रज किती आहेत तर तळ हाताच्या बोटावर मोजण्या इतपत हे इंग्रज आहेत. आणि मग या इंग्रजांना हाकलून द्यायचं असेल तर त्यांच्याशी आपण संघर्ष केला पाहिजे. ही भावना 1900 ते 1905 आणि 1905 ते 1920 या काळात बहुतांशी आक्रमकपणे ज्याला आपण म्हणूया ती वाढत राहिली आणि त्याचा परिणाम पुढं असा झाला. 1920 नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ज्या काही चळवळी झाल्या, जेणेकरून आपण असहकार आंदोलन म्हणूया, सविनय कायदेभंग आंदोलन असू द्या किंवा तिसरा टप्पा 42चं आंदोलन असू द्या, या सर्वाला बॅकग्राऊंड असणारं वातावरण देशभक्तीचं, राष्ट्रावर प्रेम असणाऱ्या तरुणांची जी फळीभक्कम मिळाली ती या दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळाली. लक्षात घ्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1905 ते 1920 हा जो कालखंड आहे या टप्प्यातील प्रखर राष्ट्रवादामुळं पुढं महात्मा गांधीजींच्या चळवळी संपूर्ण देशपातळीवर तुम्ही जर बघितल्या तर अगदी शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत गांधींच्या चळवळीला सर्वसामान्य लोकांनी प्रचंड पाठिंबा दिला आणि त्या राष्ट्रवादाच्या जोरावरच या चळवळी यशस्वी करून दाखवल्या. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपणाला पहिल्यांदा राष्ट्रवाद म्हणजे काय हे समजावून घ्यावं लागतं. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशावर आपलं असणारं निश्चिम प्रेम, म्हणजे देशासाठी प्राण देण्याची तयारी ठेवणं, ह्याला राष्ट्रवाद म्हणायचं. निष्ठा, प्रेम, आपुलकी, देशाला आपल्यापेक्षा मोठं समजणं, प्रथम देश ही भावना जेव्हा व्यक्तीमध्ये निर्माण होते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये प्रखर राष्ट्रवाद निर्माण होतो, म्हणजेच देशभक्ती निर्माण होते. आणि राष्ट्रीय सभेची स्थापना आणि तिच्या टप्प्यामध्येच प्रचंड असा राष्ट्रवाद तरुणांच्यामध्ये निर्माण झाला. मग इथे असणारे तरुण वर्ग, मध्यम वर्ग, शेतकरी, व्यापारी माणसं, त्याचबरोबर सर्वसामान्य बहुजन समाज, या सर्व लोकांनी आपल्या देशासाठी केलेली त्यागाची भावना, राष्ट्राबद्दल वाटणारं प्रेम, निष्ठा, म्हणजेच याला प्रखर राष्ट्रवाद असं म्हटलं जातं, म्हणजेच त्याला नॅरो नॅशनलिझम म्हटलं जातं. पारतंत्र्याच्या कालखंडामध्ये इंग्रजांशी संघर्ष करणारे तरुण, क्रांतिकारक मंडळी देशासाठी फासावरती गेली, देशासाठी या लोकांनी प्राणाचं बलिदान दिलं, किंबहुना या लोकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडली. केवळ देशावरती प्रेम, देशावरती निष्ठा, आणि त्यातूनच हा भारतीय, किंबहुना त्याला आपण हिंदी राष्ट्रवाद असं म्हणूया, हा हिंदी राष्ट्रवाद या टप्प्यामध्ये निर्माण झाला. आणि त्याला 3 राजकीय नेते मंडळी कारणीभूत ठरली. त्याच्यामध्ये लाल, बाळ आणि पाल. लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल. त्याला भारतीय संकल्पनेमध्ये मन, मेंदू आणि मनगट असं म्हणतात. म्हणजे त्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. मन, मेंदू
आणि मनगट या भारतीय लोकांचं मन वळवण्याचं कामकाज, त्यांचा मेंदू प्रखर राष्ट्रवादी बनवण्याचं कामकाज आणि त्यांना देशासाठी प्रचंड काम करण्याची ऊर्जा ही ज्या मनगटामध्ये असते त्या मनगटांना दिली, ते हे 3 नेते मानले जातात. आणि या 3 नेत्यांच्याच माध्यमातून भारतामध्ये प्रखर राष्ट्रीयत्वाची भावना राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून निर्माण झाली. आता महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्राची मुंबई हे तर केंद्र होतं स्वातंत्र्य चळवळीचं, आणि म्हणून प्रखर राष्ट्रवाद आणि ब्रिटिश साम्राज्यवाद या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिशांचं मन, ब्रिटिशांचा गर्व, ब्रिटिशांना आम्ही हिंदी लोकांच्यापेक्षा वेगळे आहोत ही जी ती त्यांच्या मनामध्ये भावना होती, ती त्यांच्या अनेक साहित्यामधून, अनेक लिखाणामधून प्रतिबद्ध होते. एक इतिहासकार आहे रुडयार्ड किपलिंग, तो काय म्हणतो, गोऱ्या माणसांच्या खांद्यावर हिंदी काळ्यांचं ओझ, म्हणजे व्हाईट मॅन बर्डन जे आहे, व्हाईट मॅनवर बर्डन कुणाचा आहे तर ब्लॅकिश मॅन्स आहे, त्यांना खांद्यावर घेऊन आम्हाला जावं लागतं. म्हणजे गोऱ्यांचा हिंदू लोकांच्याबद्दल असणारा गैरसमज, आम्ही वर्णानं गोरे आहोत, आमचा वंशश्रेष्ठत्ववाद फार मोठा आहे, आमच्या साम्राज्यावरती सूर्य कधीच मावळत नाही, ही जी गर्वाची भावना होती, या भावनेतून इंग्रजांनी इथं साम्राज्य विस्तार केला, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रखर राष्ट्रवादाचं जर पहिलं कारण विद्यार्थ्यांनो तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हा ब्रिटिश साम्राज्य विस्तार लक्षात येईल. हा ब्रिटिश साम्राज्य विस्तार एकाकी झाला का तर एकाकी झाला नाही. ब्रिटिश साम्राज्य विस्तार जो आहे तो भारतामध्ये हळूहळू झालेला दिसून येतो. भारतामध्ये मध्ययुगीन कालखंडापासूनच ब्रिटिशांनी इथल्या सत्तांच्या राजकारणामध्ये हळूहळू काय केलं, हस्तक्षेप सुरू केला आणि त्यांना फार मोठं यश मिळालं ते पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये. बंगालचा प्रांत, त्या बंगालच्या प्रांतामध्ये ब्रिटिशांनी मोठी युद्ध खेळली. बॅटल ऑफ लासी, बॅटल ऑफ बक्सार, या 2 युद्धांनी ब्रिटिशांनी बंगाल गिळंकृत केला. प्लाशीच्या लढाईपासून शेवटची लढाई 1818ला ब्रिटिशांनी इथं केली, ती म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याबरोबर, लक्षात घ्या. म्हणजे 1757 ते 1818 या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी बंगाल प्रांताबरोबरच सर्व भारतभर प्रचंड मोठा साम्राज्य विस्तार केला. अनेक गव्हर्नर जनरल त्यांचे साम्राज्यवादी वृत्तीचे होते. लॉर्ड कॅनिंग असेल, लॉर्ड डलहौसी असेल, वॉरन हेस्टिंग असेल, लॉर्ड कॉर्नवॉलिस असेल, या सर्व लोकांनी भारतामध्ये ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार केलाच. म्हणजे पहिला फाउंडेशन त्यांचं झालं बंगालमध्ये आणि सर्वात शेवटी भारतामध्ये संस्थान त्यांनी नष्ट केलं, राजसत्ता नष्ट केली ती मराठ्यांची म्हणजे पेशव्यांची 1818ला. दुसऱ्या बाजीरावाचा पूर्ण पाडाव करून पुण्याच्या युनियन जॅक, पुण्याच्या शनिवार वाड्यावर त्यांनी युनियन जॅक जेव्हा लावला तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचं पूर्णपणे भारतावर एकसंगी साम्राज्य निर्माण झालं. आणि हे साम्राज्य निर्माण करत असताना त्यांनी साम दाम दंड भेद नीती या सर्वांचा वापर केला आणि भारतातील
1600 संस्थानं ही नष्ट करून टाकलं आणि तिथं आपलं कायमचं प्रशासन लागू केलं. सर्व मांडलिक संस्थानं, खालसा संस्थानं एकत्र केली आणि संपूर्ण भारतभर प्रशासन केलं. हे प्रशासन करत असताना त्यांनी भारतीय लोकांच्या बरोबर अतिशय वाईट वागणूक त्यांनी इथं केली आणि त्याचाच परिणाम म्हणूया किंवा दुष्परिणाम म्हणा की भारतीय हिंदी लोकांच्या मनात इंग्रज राजवटीबद्दल द्वेष निर्माण झाला आणि त्या द्वेषाचं रूपांतर प्रखर राष्ट्रीयत्वाच्या भावनेमध्ये निर्माण झालं. म्हणजे इंग्रज सत्तेचा साम्राज्य विस्तार 1757 बॅटल ऑफ प्लासी तर 1818 दुसऱ्या बाजीरावाचा पराभव या संपूर्ण कालखंडामध्ये ब्रिटिशांनी एकसंघ सत्ता स्थापन केली आणि इथल्या लोकांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला. त्याची एक रिॲक्शन म्हणा, प्रतिकात्मक भावना म्हणा, प्रखर राष्ट्रवादाचा उदय निर्माण होण्यास कारण ठरलं. दुसरं कारण जर तुम्ही बघितलं, प्रखर राष्ट्रवाद इथं का निर्माण झाला भारतामध्ये, तर भारतामध्ये निर्माण झालेल्या धार्मिक आणि सामाजिक चळवळी या चळवळी फार मोठ्या पद्धतीनं निर्माण झाल्या. उदाहरण द्यायचं झालं तर भारतामध्ये अनेक धार्मिक परिवर्तन करणाऱ्या संघटना निर्माण झालेल्या तुम्हाला दिसून येतील. या संघटना कुठल्या होत्या तर ब्राह्मो समाज, राजाराम मोहन राय आणि त्यांच्या ब्राह्मो समाजानं भारतामध्ये फार मोठी जागृतीची भावना निर्माण केली. बंगाल प्रांतापासून ते संपूर्ण भारतभर या ब्राह्मो समाजानं धार्मिक सुधारणा केल्या, लक्षात घ्या. त्यानंतर आर्य समाज आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांचा हिंदू धर्म, स्वाभिमान, तेजोभिमान हे सर्व निर्माण करण्याचं कामकाज या आर्य समाजानं केलेलं दिसून येईल तुम्हाला. म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज, राजाराम मोहन राय आणि त्यांचा ब्राह्मो समाज या समाजांच्या बरोबरीनं भारतामध्ये पॅरलल थिऑसॉफिकल सोसायटी होती. विवेकानंदांनी स्थापन केलेला रामकृष्ण मिशन होतं. रामकृष्ण मिशननं फार मोठी कामगिरी, एक मोठी फळी तरुणांची निर्माण करण्याचं कामकाज या रामकृष्ण मिशननं केलं. महाराष्ट्राचा विचार केला तर प्रार्थना समाज आहे, सत्यशोधक समाज आहे फुल्यांचा. या समाजाने भारतातील धर्मामध्ये असणारे दोष उघड केले. भारतीय लोकांना, महाराष्ट्रीयन लोकांना हे दोष दाखवले, खरा धर्म काय आहे हे दाखवून दिलं आणि त्यामुळं लोकांच्यात एक वैचारिक जागृती निर्माण झाली, लक्षात घ्या. या सर्व धर्मसंघटनांनी धर्मामध्ये परिवर्तन करण्याचं काम केलं, लोकांच्या धार्मिक विचारामध्ये परिवर्तन करण्याचं कामकाज केलं आणि त्यामुळं स्वधर्म, स्वदेश आणि संस्कृती या संदर्भामध्ये लोकांच्यात अभिमान निर्माण करण्याचं कामकाज निर्माण केलेलं तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, त्यानंतर रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, डॉक्टर ॲनी बेझंट बाई यांनी थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केलेली होती. भारतीय प्राचीन वेदांग, उपनिषद याचं महत्त्व काय आहे भारतीय लोकांच्या जीवनामध्ये हे या लोकांनी दाखवलं आणि खरा धर्म काय आहे हे स्पष्ट केल्यामुळं स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमान हे स्फुल्लिंग निर्माण केल्यामुळं भारतामध्ये खास करून प्रखर राष्ट्रवादाची भावना निर्माण झालेली तुम्हाला दिसून येते. पुढचं कारण तुम्ही जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर शिक्षण आहे. शिक्षण
भारतामध्ये आधुनिक शिक्षणाची सुरुवात, या शिक्षणामुळं भारतीय समाज प्रखर राष्ट्रवादाकडे गेलेला तुम्हाला दिसून येईल. 1835 पासून भारतामध्ये पाश्चिमात्य भौतिक विद्येचं शिक्षण सुरू झालं. आता इंग्रजांनी भारतामध्ये शिक्षण का सुरू केलं याचा एक गोपनीय भाग जर तुम्हाला सांगायचा झाला तर, इंग्रजांना एवढ्या मोठ्या देशामध्ये सगळे प्रशासकीय सेवक कारकून वर्ग इंग्लंडहून इथं आणणं आणि त्यांच्याकडून कामं करून घेणं शक्य नव्हतं. आणि म्हणून भारतीय लोकांना जर इंग्रजी भाषा, पाश्चिमात्य विद्या यांचं जर ज्ञान दिलं तर ते कालांतरानं भारतीय लोकांच्यामध्ये पसरत जाईल आणि आपणाला इंग्रजी भाषा बोलणारे, इंग्रजी भाषा लिहिणारे नोकरदार कमी पगारात मिळतील. या भावनेतून ब्रिटिशांनी पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात केली. ही झाली नाण्याची एक बाजू, पण त्याचा इम्पॅक्ट कसा दुसऱ्या बाजूनं झाला बघा. 1835ला ब्रिटिशांनी पाश्चिमात्य इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये 1840ला बोर्ड ऑफ एज्युकेशन आलं, लक्षात घ्या. या बोर्ड ऑफ एज्युकेशननं प्राथमिक शाळा, नॉर्मल स्कूल महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये, खेड्यांपाड्यांमध्ये सुरू केली. त्यानंतर इंग्लंडचा एक शिक्षक तज्ञ असणारा लॉर्ड मेकॉले, हा मेकॉले भारतामध्ये आला आणि या मेकॉलेनं भारतामध्ये इंग्रजी भाषेतून शिक्षण देण्याचा सपाटा सुरू केला. इथं आपल्या लोकांच्यावर, सनातनी लोकांचा असणारा प्रभाव लक्षात घेऊन त्यानं काय केलं, पाश्चिमात्य विद्या, पाश्चिमात्य भौतिक विद्या, इंग्रजी भाषा याचं शिक्षण भारतातील वरिष्ठ वर्गाला दिलं तर ते कालांतरानं भारतीय समाजाच्या खालच्या तरापर्यंत जाऊन ते पाझरत जाईल, पसरत जाईल असा त्याला विश्वास होता. आणि म्हणून त्याला लॉर्ड मेकॉलेज फिल्ट्रेशन थेअरी असं म्हटलं जातं. लॉर्ड मेकॉलेचा झिरपा सिद्धांत, या झिरपा सिद्धांतामुळं भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची फार मोठ्या पद्धतीनं सुरुवात झाली आणि अनेक लोकांनी आपल्या मुलांना इंग्रजी भाषा आणि विज्ञानाचं शिक्षण दिलं. आणि त्यामुळं शिकलेली पहिली पिढी, शाळा सुरू झाल्या, माध्यमिक विद्यालये सुरू झाली, विद्यापीठं निर्माण झाली. लक्षात घ्या, 1857 नंतर मुंबई विद्यापीठ निर्माण झालं, कलकत्ता विद्यापीठ निर्माण झालं, मद्रास विद्यापीठ निर्माण झालं, अनेक महाविद्यालय निर्माण झाली. पाश्चिमात्य विद्या आणि पौरात्य विद्या याचं ज्ञान देणारी शिक्षण केंद्र भारतामध्ये ब्रिटिशांनी हिंदी लोकांच्या सहकार्यातून सुरुवात केली. त्यामुळं अनेक तरुण शिकले. त्यांच्या वाचनामध्ये पाश्चिमात्य संस्कृती, पाश्चिमात्यांच्या कला, पाश्चिमात्यांचं सामाजिक धोरण, पाश्चिमात्यांचं राजकीय धोरण, पाश्चिमात्यांच्या भौतिक विद्यांचा अभ्यास, इंग्रजी भाषा हे सगळं वाचनात आलं. आणि त्यामुळं सर्वसाधारणपणे तुम्ही जर बघितलं तर आपणाला असं लक्षात येईल की या इंग्रजी शिक्षणामुळं तरुण वर्ग जागृत झाला. आपल्या देशामध्ये भारतीय संस्कृती, भारतीय विद्या ह्या ब्रिटिशांच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत या जाणवू लागल्या. आणि ब्रिटिशांची प्रशासकीय पद्धती, ब्रिटिशांचा दुजाभाव हा भारतीय तरुणांच्या लक्षामध्ये आला. इंग्रजी भाषा ही वाघिणीचं दूध ठरले असं म्हटलं गेलं. तसं संस्कृत भाषा आपल्याकडं पहिली होती, सर्व भाषांची जननी तिला म्हटलं गेलेलं होतं, पण इंग्रजी भाषा ही वाघिणीचं दूध ठरली कुणाला, भारतीय हिंदी शिकलेल्या तरुणांना. आणि त्यांना इंग्रजांचा दुजाभाव इथं स्पष्टपणे कळू लागला आणि त्यातूनच प्रचंड साहित्य निर्माण झालं. लक्षात घ्या, साहित्यिक निर्माण झाले. त्या साहित्यिकातून अनेक कादंबऱ्या लिहिल्या. ब्रिटिशांचा वंशसंकर, वंशश्रेष्ठत्व, अहमपणा यावर लिखाण झालं आणि त्याचा प्रसार केला गेला. आणि त्यातूनच
शिकलेले भारतीय तरुण जागृत झाले आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये पर्यायानं महाराष्ट्रात प्रखर राष्ट्रवादी भावना निर्माण झाली. म्हणजे पाश्चात्य शिक्षण हे कारणीभूत ठरलं गेलेलं आहे. त्यानंतर भौतिक सुधारणा महत्त्वाच्या आहेत. भारतामध्ये भौतिक सुधारणा इंग्रजांनी ज्या केल्या त्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्यांदा पोस्ट आहे, तार आहे, रेल्वे आहे, दळणवळण आपण म्हणूया, दळणवळण साधने. भारतामध्ये इंग्लंडच्या धर्तीवर पोस्ट खातं आणलं. लॉर्ड डलहौसी आणि त्याच्या कालखंडामध्ये पोस्टांची स्थापना करण्यात आली. आपल्याकडं पूर्वी कसं होतं, एखाद्याला निरोप द्यायचं म्हटलं तर एखादा माणूस घोड्यावर बसायचा, तो पत्र किंवा ते आदेश असायचा तो पोचवायचा, त्याला वेळ लागायचा. परंतु इंग्लंडच्या धर्तीवर भारतात पोस्ट खातं निर्माण झालं. 1853ला रेल्वे आली. आजचं शिवाजी टर्मिनस ते ठाणे पहिली रेल्वे भारतामध्ये निर्माण झाली. त्यानंतर 1864ला ठाणे ते पुणे हा रेल्वे मार्ग पूर्ण झाला. 1900 पर्यंत तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये जवळजवळ 25,000 किलोमीटरचे रेल्वे रूळ ब्रिटिशांनी टाकले. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांचं कूटनीती होती. त्यांना कच्चा माल बंदरापर्यंत लवकर यावा वाटत होतं. बंदरातून तो समुद्रमार्गे इंग्लंडला जावा, तयार झालेला पक्का माल लगेच यावा, भारतामध्ये डम्पिंग करावा, स्वस्त किमतीत तो विकावा, यासाठी ह्या सगळ्या योजना होत्या. तार खातं आलं, दळणवळणाची साधनं आली, ट्रक्स आले, मालवाहू बोटी आल्या, जहाजं आली, रस्ते झाले, पूल झाले. ही दळणवळणाची साधनं आल्यामुळं तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये या भौतिक सुधारणा 19व्या शतकापासूनच इंग्रजांनी इथं सुरू केलेल्या होत्या. अनेक शहरं जोडली, हमरस्ते, उपरस्ते या रस्त्यांची निर्मिती केली आणि 1853 पासून रेल्वेचं दळणवळण सुरू झालं. त्यामुळं सामाजिकदृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर भारताला एकसंघ करण्यास या भौतिक सुधारणा कारणीभूत ठरलेल्या तुम्हाला दिसून येतील. याचा परिणाम काय झाला? केरळमधला माणूस महाराष्ट्राच्या माणसाशी बोलू लागला. पत्राच्या माध्यमातून, ताराच्या माध्यमातून प्रवास करू लागला रेल्वेमुळं. काश्मीरचा माणूस कन्याकुमारीला येऊ लागला. इकडं राजस्थानचा माणूस तिकडं ओरिसापर्यंत जाऊ लागला. हे या दळणवळणामुळं काय झालं? प्रवास झाला, एकमेकांचे विचार एकमेकांना गेले लक्षात घ्या. त्यातून इंग्रजांची नीती स्पष्ट झाली आणि यामधून एकमेकांचे विचार इतके प्रसारित झाले की त्या विचाराच्या प्रसारामुळं तुम्ही जर बघितलं तर अनेक तरुण जागृत झाले आणि त्यातूनच प्रखर राष्ट्रवाद निर्माण झालं असं इतिहासकार म्हणतात. याशिवाय वर्तमानपत्र महत्त्वाचे. आपल्याकडं वर्तमानपत्राचा इतिहास आपल्याकडं ही कला आपल्याकडं नव्हती, लक्षात घ्या. ही आपल्याकडं चीन, इंग्लंडमधूनच आपल्याकडे ही कला आहे. सर्वसाधारण तुम्हाला राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास तुम्ही करत असताना तुम्हाला माहीत आहे 1832ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणपासून सुरुवात केली. त्यानंतर केसरी असेल, बंगालमधलं अमृत बझार पत्रिका असेल, ज्ञानोदय असेल, ख्रिश्चन मिशनऱ्यांनी प्रेसच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात मोठं काम केलेलं. ज्ञानोदय, तारप्रसारक, प्रभुदेव, धूमकेतू या 4 मिशनऱ्यांच्या वर्तमानपत्राने भारतातील, महाराष्ट्रातील धर्म, इथल्या लोकांच्या खुळ्या समजुती, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यावर प्रखर हल्ले केले. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर धार्मिकदृष्ट्या लोक जागृत व्हायला ही वर्तमानपत्र कारणीभूत ठरली. राजाराम मोहन रायांसारख्या माणसानं बंगालमध्ये संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं
1857च्या उठावाचं स्वरूप या संवाद कौमुदीनं तुम्ही जर बघितलं तर लोकांच्या पुढं आणलेलं दिसून येईल. शेतकरी, नीळ उत्पादक, तंबाखू उत्पादक या लोकांच्यावर झालेल्या अन्यायाचं लिखाण या अमृत बाजार पत्रिकासारख्या पत्रिकेनं किंवा समाचार पत्रिका असेल, नीलदर्पण असेल, शेतकऱ्यांच्या अन्यायाचं वर्णन नीलदर्पणमधून वर्तमानपत्रांनी केलं. आणि भारतामध्ये क्रांतिकारकांना जागृत करण्याचं, क्रांतिकारकांना अप्रत्यक्षपणे माहिती देण्याचं कामकाज तुम्ही जर बघितलं तर या वर्तमानपत्रांनी केलेलं दिसून येईल. संवाद कौमुदी आहे, दर्पण आहे, हिंदू पेट्रिएट आहे, बंगाली आहे, बंगदर्शन आहे, संध्या राणी आहे, अमृत बाजार पत्रिका आहे, सुलभ समाचार संजीवनी नावाचं वर्तमानपत्र आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर केसरी आहे, मराठा आहे, इंदू प्रकाश आहे, प्रभाकर आहे. ही वर्तमानपत्र महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यांनी लोकांना खऱ्या दिशेचा, खऱ्या गोष्टींचं महत्त्व काय आहे हे पटवून सांगितलं. इंग्रज हे परके आहेत, आपण पारतंत्र्यात आहोत, आपण गुलामगिरीमध्ये आहोत, मनुष्य श्रेष्ठ नसून देश श्रेष्ठ आहे, देशासाठी मेलं पाहिजे, लढलं पाहिजे, ही भावना निर्माण करण्याचं कामकाज या वर्तमानपत्रांनी तरुणांच्या मनावर बिंबवलं आणि त्यातूनच प्रखर राष्ट्रवाद निर्माण झाला. आणि म्हणून सर्वसाधारणपणे तुम्ही जर बघितलं तर आपल्याकडं या राष्ट्रवादाच्या उदयामुळं पुढं महात्मा गांधीजींच्या चळवळींना मोठा हातभार लागला, यश आलं. आणि म्हणून 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य मिळालं, ते आपण लढून मिळवलं. त्या लढ्याचं पहिलं यश म्हणजे प्रखर राष्ट्रवाद होतं. सर्वसाधारणपणे तुम्ही जर बघितलं तर ब्रिटिश साम्राज्य विस्तार, भारतामध्ये निर्माण झालेल्या सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, ब्रिटिशांनी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आधुनिक शिक्षण असेल, ब्रिटिशांनी भारतामध्ये सुधारणा केलेल्या भौतिक सुधारणा चळवळी असतील, वर्तमानपत्रांची कामगिरी असेल, भारतातील साहित्यिक असतील, त्यांचं लेखन कार्य असेल, या सर्वांचा परिपाक म्हणजे निर्माण झालेला प्रखर राष्ट्रवाद होय.